नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण येणाऱ्या 2024मधील पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही पोलीस भरती शिपाई, पोलीस भरती चालक किंवा लोहमार्ग पोलीस किंवा SRPF यापैकी कोणत्याही पदाची जरी तयारी करत असाल तरी त्या पदाच्या परीक्षेसाठी हे प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत। आणि हेच प्रश्न तुम्हाला सर्व परीक्षेमध्ये, सर्व पदांच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। त्या दृष्टिकोनातून आपण हे प्रश्न इथे घेतलेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, सध्याचे मुंबई शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? मित्रांनो, उत्तर येत असेल तर उत्तर 3 ते 4 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे। मित्रांनो, उत्तर येत जरी नसलं तरी देखील कमेंट करा। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विवेक फळसाणकर। तर विवेक फळसाणकर हे आपले सध्याचे मुंबई शहराचे पोलीस आयुक्त आहेत। पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नेपच्यून। पुढचा प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निर्मला सीतारामन। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उस्मानाबाद। तर उस्मानाबाद या शहराचं नाव धाराशिव असं करण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, जर विचारलं की छत्रपती संभाजीनगर असं कोणत्या शहराचं नामकरण करण्यात आलेलं आहे, तर औरंगाबाद। लक्षात ठेवा, औरंगाबाद या शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे। आणि धाराशिव असं कोणत्या शहराचं नामकरण करण्यात आलेलं आहे, तर उस्मानाबाद। हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजा बडे। तर राजा बडे हे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत। पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शरद पवार। तर शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क डॅश डॅश रोजी सातारा येथे प्रस्थापित केले होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मार्च 2018। तर मार्च 2018मध्ये महाराष्ट्रामधले पहिलं मेगा फूड पार्क सातारा येथे प्रस्थापित केलेलं होतं। पुढचा प्रश्न, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश डॅश या दिवशी प्रदान केला होता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2 जानेवारी 1961। मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, 2 जानेवारी 1961 या दिवशी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज प्रदान केलेला होता। तसेच मित्रांनो, 2 जानेवारी संबंधी हा पॉईंट देखील लक्षात ठेवा की 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा पोलीस रेजिंग डे म्हणून देखील साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 10/2/2023 रोजी मुंबई ते सोलापूर डॅश डॅश या रेल्वेचं उद्घाटन केलं? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वंदे भारत। तर मित्रांनो, 10/2/2023 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ते सोलापूर वंदे भारत या रेल्वेचं उद्घाटन केलेलं आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यामधील कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धाराशिव. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हा तयार होणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात NSGच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फोर्स 1. तर फोर्स 1 असं त्या दलाचं नाव आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये NSGच्या धर्तीवर फोर्स 1 हे दल स्थापन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारताचे केंद्रीय कॅबिनेट रेल्वे मंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अश्विनी वैष्णव. तर अश्विनी वैष्णव हे आपले भारताचे केंद्रीय कॅबिनेट रेल्वे मंत्री आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 येरवाडा जेल. तर मित्रांनो, येरवाडा जेल पुणे या ठिकाणी असलेल्या येरवाडा जेलपासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेल पर्यटन सुरू करण्यात आलेलं आहे. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधीपासून करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 2016. तर 1 एप्रिल 2016 या दिवसापासून माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 जून. तर 5 जून या दिवशी आपण जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 KP बक्षी समिती. परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की KP बक्षी ही समिती कोणत्या गोष्टीसाठी निवडली होती? तर लक्षात ठेवा की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने KP बक्षी ही समिती नेमली होती. पुढचा प्रश्न, भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे डॅश डॅश. तर मित्रांनो, याचं उत्तर कोणाचंही चुकता कामा नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 RBI. तर सर्वांना माहीत असेलच RBI ही भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक आहे. पुढचा प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॅरोमीटर. तर बॅरोमीटर हे जे एकक आहे ते हवेचा दाब मोजण्यासाठी वापरलं जातं. तसेच मित्रांनो, हे खालील 3 पर्याय देखील पाहूया. सिस्मोग्राफ. तर सिस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे. तिसरं आहे हायग्रोमीटर. हायग्रोमीटर आर्द्रता मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे. आणि चौथं आहे ॲमीमीटर. तर ॲमीटर हे विद्युतधारा मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे. हे तिन्ही एकक मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, लातूर जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नांदेड. तर लातूर हा जो जिल्हा आहे तो नांदेड या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरावती. मित्रांनो, लक्षात ठेवा की अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्या सरकारने मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आपलं महाराष्ट्र राज्य हे दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धवल क्रांती. तर मित्रांनो लक्षात ठेवा, धवल क्रांती आली की व्ही कुरियन हे नाव लक्षात आलं पाहिजे. पुढचा प्रश्न. पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिलेली आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1867. मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न नक्कीच विचारला जातो. कमीत कमी 10 ते 12 वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिलेले आहेत? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1867 या अधिनियमामध्ये दिलेले आहेत. पुढचा प्रश्न. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले मित्रा MITRA चे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकनाथ शिंदे. तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे मित्रा हे नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले मित्राचे पहिले अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न. भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1860. तर मित्रांनो लक्षात ठेवा, IPC जे आहे म्हणजेच भारतीय दंड संहिता 1860 या वर्षी संमत करण्यात आले होते. पुढचा प्रश्न. खालीलपैकी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न. कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वस्तूचं वय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, वस्तूचे वय हे निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत कोणती आहे? तर कार्बन डेटिंग. तर प्रश्न कसाही फिरून विचारला तरी आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे. तर कार्बन डेटिंग ही वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. पुढचा प्रश्न. भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1861. तर भारतीय पोलीस कायदा हा कायदा 1861 या वर्षीचा कायदा आहे. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न. ATM चे संक्षिप्त रूप काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑटोमेटेड टेलरिंग मशीन. पुढचा प्रश्न. पोलीस पाटील यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हाधिकारी वा उपजिल्हाधिकारी. तर पोलीस पाटील यांची नेमणूक ही जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली जाते. पुढचा प्रश्न. मरियान गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता टिंबटिंब या महासागरात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅसिफिक महासागर. लक्षात ठेवा, मरियान गर्ता ही पॅसिफिक ह्या महासागरामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1674. तर लक्षात ठेवा, इसवी सन 1674 या साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला होता. पुढचा प्रश्न. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धनंजय चंद्रचूड. तर धनंजय चंद्रचूड हे आपले भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न.
महाराष्ट्रात टिंबटिंबपासून पंचायत राज व त्याअंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य पद्धती स्वीकारण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 मे 1962. तर 1 मे 1962 पासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य पद्धती स्वीकारण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जैन धर्माचे प्रथम तीर्थकर कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऋषभ. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऋषभ हे जैन धर्माचे प्रथम तीर्थकर आहेत. जर मित्रांनो पर्यायामध्ये जर ऋषभ नाव नसेल, आदिनाथ नाव असेल, तर आदिनाथ देखील ऋषभ यांनाच म्हटलं जातं. तर पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुरु. तर गुरु हा जो ग्रह आहे ते सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर्वात लहान ग्रह कोणता आहे ते. पुढचा प्रश्न, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1942. तर लक्षात ठेवा 1942 या साली छोडो भारत चळवळ ही सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुजरात. लक्षात ठेवा मित्रांनो, गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. तसेच मित्रांनो हा देखील ऑप्शन लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. यावर देखील प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया, सतीबंदी कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विल्यम बेंटिक. तर सतीबंदी हा जो कायदा आहे तो विल्यम बॅटिक या गव्हर्नर जनरलच्या काळात झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी टिंबटिंब या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जिनिव्हा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जागतिक व्यापारी संघटनेचं मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कंगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑस्ट्रेलिया. तर कंगारू हा जो प्राणी आहे तो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळतो. पुढचा प्रश्न, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केरळ. पुढील प्रश्न, अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जातक कथा. तर अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने जातक कथा ही चित्रे आढळतात. पुढचा प्रश्न, रेड क्लिफ लाईन खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान सरहद दर्शवते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारत आणि पाकिस्तान. तर लक्षात ठेवा रेड क्लिफ ही जी लाईन आहे ती भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यान सरहद दर्शवते. आणि पुढचा आणि शेवटचा प्रश्न, ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7 ते 17. तर लक्षात ठेवा कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 इतकी ग्रामपंचायतमध्ये सदस्य असतात. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यामध्ये नियोजित आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिंधुदुर्ग. तर मित्रांनो चिपी विमानतळ हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नियोजित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो 2019ला रद्द करण्यात आला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 370 या कलमाने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सेनापती बापट. सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होतं. पुढचा प्रश्न, पडगवली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गो. दांडेकर. तर गो. दांडेकर हे पडगवली या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यसभा. मित्रांनो, राज्यसभा हे भारतीय संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह मानलं जातं. पुढचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता कशात मोजली जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेसिबल. मित्रांनो, लक्षात ठेवा, ध्वनीची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 21 जून. मित्रांनो, 21 जून हा जो दिवस आहे तो उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस मानला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतीय नोबेल पुरस्कार विजेते कोण ठरले आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर स्वामीनाथन. मित्रांनो, आर स्वामीनाथन हे 2023 मधील भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींनी चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1917. 1917 रोजी महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह केलेला आहे. पुढचा प्रश्न, एखादा सरकारी अधिकारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कार्यवाही करतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ACB. मित्रांनो, लक्षात ठेवा, एखादा सरकारी अधिकारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर ACB हा पोलिसांचा विभाग कार्यवाही करत असतो. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाईल नदी. तर नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न, पोक्सो ॲक्ट हा कायदा डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाल लैंगिक अत्याचार. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पोस्को ॲक्ट हा जो ॲक्ट आहे तो बाल लैंगिक अत्याचार याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, FIRचा फुल फॉर्म काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच FIR. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मे 1960. मित्रांनो, लक्षात ठेवा, 1 मे 1960 या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न, सध्याचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रश्मी शुक्ला. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश या वर्षी झाला होता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1657. तर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 1657 या साली झालेला आहे. पुढचा प्रश्न, एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. तर लक्षात ठेवा, एकलहरे हा जो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे.
पुढचा प्रश्न, भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंतप्रधान. तर मित्रांनो लक्षात ठेवा, पंतप्रधान हे भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महू. तर लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या गावी झालेला आहे आणि महू हे जे गाव आहे ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, हेमेटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रक्त. तर मित्रांनो आपल्या शरीरातील रक्ताशी संबंधित हेमॅटॉलॉजी हे शास्त्र आहे. पुढचा प्रश्न, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात, म्हणून त्यांना डॅश डॅश असे म्हटले जाते. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नैऋती मोसमी वारे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रत्येक पोलीस भरतीमध्ये यावरती नक्की प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. पुढचा प्रश्न पाहूया. रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्पिग्मोमॅनोमीटर. तर रक्तदाब स्पिग्मोमॅनोमीटर या साधनाच्या साहाय्याने मोजला जात असतो. पुढचा प्रश्न, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1920. तर मित्रांनो 1920 या साली असहकार चळवळ सुरू झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया. उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज्यसभा. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभा याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, अनिल या नावाने प्रसिद्ध असलेल्या कवीचे पूर्ण नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आत्माराव रावजी देशपांडे. तर मित्रांनो आत्माराव रावजी देशपांडे यांनाच अनिल या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. पंचायत समितीचा कार्यकारी किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा सचिव पुढीलपैकी कोण असतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गटविकास अधिकारी. तर मित्रांनो पंचायत समितीचा कार्यकारी तसेच प्रशासकीय अधिकारी किंवा सचिव हा गटविकास अधिकारी असतो. पुढचा प्रश्न, घटनेतील कोणत्या कलमानुसार आणीबाणी लागू करता येते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 360. तर मित्रांनो कलम 360 नुसार आणीबाणी लागू करता येते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली होती? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 एप्रिल 1935. तर 1 एप्रिल 1935 या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती महिला भारतातील कोणत्याही प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आली होती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुचेता कृपलानी. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर मित्रांनो नाही विचारलं आहे की खाली 4 किल्ले दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्या 4 पर्यायामध्ये आपण 4 किल्ले दिलेले आहेत. तर त्यापैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये नाही ते आपल्याला इथे ओळखायचं आहे.
तर मित्रांनो 3 ते 4 सेकंदाचा वेळमध्ये तुम्ही ते उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, जेणेकरून तुमचाही अभ्यास या व्हिडिओसोबत होऊन जाणार आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजिंक्य तारा. तर लक्षात ठेवा, खालीलपैकी अजिंक्य तारा हा जो किल्ला आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये नाही आहे. म्हणजेच राजगड हा देखील पुणे जिल्ह्यामध्ये येतो, लोहगड हा किल्ला देखील पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि शिवनेरी हा किल्ला देखील पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द विचारायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न 2 वर्ष झालं प्रत्येक पोलीस भरतीमधील पदाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होत आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाणी. तर सलील या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाणी. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच मित्रांनो, खाली आपण सलील या शब्दाचे समानार्थी शब्द घेतलेले आहेत. तर पाणी, अंबू, जल, वारी, उदक आणि पै. तर सलील या शब्दाचे समानार्थी शब्द हे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. संगणकीय भाषेत WWW याचा अर्थ काय होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्ल्ड वाईड वेब. मित्रांनो, WWW याचा अर्थ वर्ल्ड वाईड वेब असा होतो. पुढचा प्रश्न पाहूया. पुरणपोळी या शब्दाचे लिंग ओळखा. तर मित्रांनो, पुरणपोळी या शब्दाचं लिंग येथे आपल्याला ओळखायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंगी. तर पुरणपोळी म्हणजेच आपण असं म्हणतो की ती पुरणपोळी. मग ती या शब्दाचा अर्थ होतो की स्त्रीलिंगी. लक्षात ठेवा, होतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 324. मित्रांनो, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमरावती. तर कोरकू ही जी जमात आहे, तर या जमातीचे लोक अमरावती या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न पाहूया. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 360. तर लक्षात ठेवा, आर्थिक आणीबाणी ही कलम 360 नुसार लागू करण्यात येत असते. तसेच मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते असा प्रश्न आला तर राष्ट्रीय आणीबाणी ही कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात येते. लक्षात ठेवा, कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी आणि कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात येत असते. पुढचा प्रश्न. LMV याचा पूर्ण अर्थ काय होतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाईट मोटर व्हेकल. तर LMV याचा पूर्ण अर्थ होतो लाईट मोटर व्हेकल. पुढील प्रश्न पाहूया. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे. पुढचा प्रश्न. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता?
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नायगाव. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव या गावामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ChatGPT हा प्रोग्रॅम कुणी विकसित केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओपन AI. तर ओपन AI याने ChatGPT हा जो प्रोग्रॅम आहे तो विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे. मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्ल्यू मोरमॉन. तर ब्ल्यू मोरमॉन हे आपले महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कवयित्री. लक्षात ठेवा, कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर कवयित्री. पुढचा प्रश्न पाहूया. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आरोप. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या परीक्षेमध्ये रिपीट प्रश्न झालेला आहे. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजेच आरोप. अभियोग शब्दाचा पर्यायी शब्द कोणता असणार आहे? तर आरोप असणार आहे. आणि तसेच समारोप या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता आहे? तर तो शेवट आहे. हा देखील प्रश्न 2023च्या पोलीस भरतीमध्ये रिपीट झालेला आहे. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 RBI. पुढचा प्रश्न पाहूया. स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिनेश कुमार खारा. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन आहेत दिनेश कुमार खारा. पुढचा प्रश्न पाहूया. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांतर्फे किंवा पोलिसांमार्फत कोणती मोहीम राबविण्यात येते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑपरेशन मुस्कान. तर लक्षात ठेवा की हरवलेले बालकं, जे हरवलेली लहान मुलं आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांमार्फत जी मोहीम राबवली जाते तिला ऑपरेशन मुस्कान या नावानं ओळखलं जातं. पुढचा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही असं विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. तर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुणे या ठिकाणी नाही. म्हणजेच औरंगाबादला पण आहे, पणजीला पण आहे आणि नागपूरला पण आहे, परंतु पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. पुढचा प्रश्न पाहूया. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला होता किंवा कोणत्या साली तयार करण्यात आलेला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जुलै 1998. तर अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा 1 जुलै 1998 या वर्षी तयार झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. 1 GB मध्ये किती MB असतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1024 MB. मित्रांनो लक्षात ठेवा, एका 1 GB मध्ये 1024 MB असतात. पुढचा प्रश्न पाहूया. संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गडचिरोली. तर मित्रांनो, गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया, RTO म्हणजे काय? तर मित्रांनो, इथे RTOचा फुल फॉर्म आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर RTOचा फुल फॉर्म काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, RTOचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस हा RTOचा फुल फॉर्म आहे. रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. पुढचा प्रश्न पाहूया, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे रिडल्स इन हिंदुइझम. याचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न पाहूया, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, AU. पुढचा प्रश्न, 1848 साली पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी काढली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महात्मा ज्योतिबा फुले. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 साली पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती किंवा काढली होती. पुढचा प्रश्न पाहूया, भारतरत्न सन्मान प्राप्त झालेले पहिले बिगर भारतीय नागरिक कोण होते? बिगर भारतीय नागरिक विचारले मित्रांनो. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, खान अब्दुल गफार खान. तर भारतरत्न सन्मान प्राप्त झालेले पहिले बिगर भारतीय नागरिक खान अब्दुल गफार खान हे होते. पुढचा प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 डिसेंबर. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तारीख 10 डिसेंबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संगीत.